पण मी तुम्हाला एक क्षण दाखवते. आज आमच्या व्लॉगची सुरुवात आमचा लाडका बाप्पा करतोय, कारण की आमच्याच चुकीमुळे आमच्या सर्व ज्या आम्ही आमच्या घरी व्हिडिओज काढलेल्या होत्या त्या डिलीट झाल्यात. सो सॉरी फॉर दॅट. प्लीज पूर्ण व्लॉग नक्की बघा. इकडे येऊन बघितलं तर वहिनी बाप्पांना रेडी करत होत्या. तो हेलो गाइस, कैसे हैं आप लोग? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो मैं इधर आया हूँ और ये मेरे पीछे मेरी आते हैं. तो आप गाइस देख सकते हो इनका आज उपास था. कौन सा उपास? हरतालिका का उपास था. और आज उपास सकाळी सोडलाय उपास. आणि आता हे बघा मोदक करतायत. आपण बाप्पाला दाखवतोय. आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी ओ माय गॉड, such a pleasant thing it is. सकाळपासून काहीच ब्लॉग नाही बनवलास ना? सकाळपासून गाईज एक पण ब्लॉग नाही टाकलाय. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स गाईज, बट समजू शकतात गाईज, थोडी गडबड असते, पाहुणे बिणे आले असतात. सो सॉरी गाईज, सो सॉरी. लव यू गाईज. One eternity later. गाईज आम्ही आलो बसलोय ना नाही. गाईज आम्ही आलोत आता जेवायला बसलो. हिरोईन रेडी होत ते सोड. आम्ही तो दाखवतो म्हशी इथं दाखव. ऑलरेडी तुटलेलाच आहे, पण आम्ही आमच्या ते बायकी कृष्णाला दाखवलं की तू तोडलास. अय्या तोडलं. आता तिला जाऊन ओरडायची ऍक्टिंग करणारे गौरी. चल बघूया. खाते तू? मी काय केलं तुम्ही? काय नाही झालं. नाही तिने काय नाही केला. आई एक मिनिट आणि माझ्या ड्रेसला काय केलं ग? हे काय केलं सुनी? तो चालू होता, तुला माहितीये? तो चालू होता. तू का तोडलास क्रिशा? मी नाही तोडला. तू तोडलास. तू का तोडलास? कसा तोडलास? तू असं निघला. तुम्ही मला सांगितलं का नाही तू असं निघला? असं पटकन पडला ना तिच्याकडनं, मग ते तुटलं ना क्रिशा. पण तुला का हातात घ्यायची गरज काय होती? ना त्याच्याकडे देऊन पडून गेले, म्हणजे त्याने तोडला. असं केलंस तू? नाही चल चल मम्मी काय चल आधी मग सांगू मम्मीला नाव. हा मग मला काय देशील? 1 2 3 4 पटकन 4 मोदक आणतात. 4 पाचवा राहिला का? 5 हे मोदक नाही सांगितले. दुसरा मोठा डबा आहे. चल हात पकड गौरी, हात पकड. लाल मोदक एक पाय. लाल मोदक येतेस का नाही? लाल मोदक तिच्या हातातून मोदक घे. तिच्या हातातून मोदक घे. तिच्या हातातून मोदक घे. मोदक पकड. मोदक
चल उचलून घेऊन जा त्याच्या मम्मी. पप्पा का आवाज येतोय? रडून दाखव. लालूने मोठं काम सांग ना. काय नाही करणार मी, जा. तुला क्रिशाची म्हणून दे रे. मम्मी 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 क्रिशाने ना हे बघ, मम्मी माहित तोड ना मम्मी. मी तिला ओरडणार आहे. थांब, मी जाऊन येते जरा बाजारातून, मग मी तुला बघते. नाही नको नको पट्ट्याने नको मारू तिला. पट्ट्याने झाली ती. हा काय? अरे मी नको तर काढून अरे ठेवलंय. नको नको अरे मम्मी काढून ठेवलंय मी. पट्ट्याने नको मारू. अरे मम्मी नको मार. अरे नको नको बाबू नको पट्ट्याने नको मारू तिला. तो कैसे है आप लोग? अरे मम्मी हाथ को पट्टा. हाँ? और? एकदा मला रडून दाखव. रडून दाखव मला. चल मीच नाव सांगतो पट्टे आम तोंडा व्हायला. चल तुम्ही सणा सांगतो. माईक ऑर्डरचं चल. माईक ऑर्डरचं चल. अरे, माझा फोन दे. मारू का? काय सांगू का? माईक ऑर्डर दे. गाईस, तर आम्ही आता चाललो आहे गणपती बघायला. तुम्हाला दाखवू आता कोण कोण. गौरी गौरी हॅलो आई माझे लेन्स कसे दिसतात. तर आता आम्ही निघालोत गौरीच्या मैत्रिणीकडे गणपतीला पाया पडायला. चला तर मग निघूयात आता लगेच. इथे मी पहिल्यांदाच डबल सीट कोणाला तरी बसवलं आहे गाडीवरती. तर हा माझा सेकंड अटेम्प्ट होता गाडी चालवण्याचा. मला आतून खूप भीती वाटत होती, पण तरी मला माझ्यावरती विश्वास होता. तर आता बोलता बोलता आपण पोचलो सुद्धा. तर गाईज आम्ही आलोत आता गौरीच्या मैत्रिणींच्या इथं गणपतीला पाया पडायला. हेवी ड्रायव्हर, बहुत बडे हेवी ड्रायव्हर ते हम लोग. कसं वाटलं तुला गौरी माझ्यासोबत? हेवी ड्रायव्हर ट्रस्ट मॅटर. हा यो खरंच हेवी ड्रायव्हर आहे. चला चला चला. ट्रस्ट मॅटर्स. बस एवढाच बोलू शकतो, कारण की नंतर पण तुझ्याच गाडीवरती बसून जायचंय मला. बड़ा हरामी हो बेटा. नाही, जाशील आरामात. चला तर मग भेटूच राहूयात आपण. बाय बाय. क्या हुआ? मला काही संपला. तुझ्याच काढून जायचं. आता आम्ही निघालोत पुढचे गणपती बाप्पा बघायला. तर चला निघूयात लगेच. तर हे आहेत टपाल नाक्यावरील शनी मंदिरातले गणपती बाप्पा. तर यावर्षी यांची थीम काही वेगळीच आहे, तुम्ही पण बघा. यावर्षीची थीम आहे इथे उज्जैन महाकालची. तुम्ही बघू शकता. नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली ती. आणि हे आपले गणपती बाप्पा. सगळ्यांनी दर्शन घ्या. चला तर मग आता जाऊयात घरी. आयुष, राईड कशी वाटली? एकदम भारी. आता परत जावा. तूच चालवत होतास रे, मी फक्त बसलेली. नको आपण जाऊया ना बाहेर दुसरीकडे. नको ना घरी जायला. का? जस्ट चिल. काय पण बोलू नको दादा. तुला काय बोलायचंय? माझी राईड. मला तर तुमच्या सगळ्यांनाच बघून मजा आली. पण तुला कसं वाटतंय? गौरीला बघून एकदम मजा आली. भारी. आता गौरीची हवा टाईट झाली. असंच अंधारातनं आपण उजाल्यामध्ये जाऊया. चला, असंच आपलं आयुष्य अंधारातनं उजाड्यात आलाय. चला. नाही, आता जाऊन नाचायचं आहे. ढंगर टक्कर टक्कर घालवली. चल, होती नव्हती ती पण घालवली. होती नव्हती ती पण घालवली. मी तर डायरेक्ट ढंगर टकरायचं समोर माणूस. आत्याचं नाव ना तुमचा गाव.
काय बाय बाय, नंतर भेटू. आई काय करतेस? ये बाई ये. दमल्या पहिला मला चांगला जा, डोकं दुखतंय माझं. दम खाऊ दे. तू का तेरे नाम बनलायस? पहिली चाय कर मला, ए आई थांब ग जरा, बसू दे मला. डोकं दुखतंय का माझं. तर आईच आता आम्ही आरती करायला घेतोय आपल्या बाप्पाची शेवटची आरती. शेवटची नाही बोलता ना, घरातली शेवटची आरती करायला घेतोय. आणि मग नंतर थोडंसं नाचणार आहोत आणि मग निघूया बाप्पाच्या विसर्जनाला. तुला काय म्हणायचंय आयफल टावर? चला. हे पंखा लाव रे. गणपती बाप्पा हे दोन्ही पण खाली बघ खाली बघ खाली बघ. पूर्ण पाणी असं इथून असं उडवलं. वाजल्या. बोलू काय समजत नाही मला, पण मी तुम्हाला एक क्षण दाखवते, सुद्धा बघू शकता. आमच्या बाप्पाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय आणि हा क्षण आम्ही कधीच विसरू नाही शकत. आणि हे असं काय नाही की पाणी उडवलं किंवा काय, पाणी उडवलं तरी ते एकाच डोळ्यामध्ये उडेल, दोन्ही डोळ्यामध्ये नाही उडू शकत. हे खूप मोलाचे क्षण आहेत आमच्या सर्वांसाठीच. यार प्लीज यार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. प्लीज कॉपरेट अस. बाप्पाचं हे रूप कधीच मी विसरू नाही शकणार. हा जो मोलाचा जो क्षण झालेला आहे तो कधीच विसरता येणार नाही. तुम्हाला पण वाटलं का बाप्पाच्या डोळ्यातनं अश्रू आले? गणपती बाप्पा आणि मला नक्की आवडेल तुमच्यासोबत जर कधी असा क्षण झाला असेल, तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर गाईस आमचे बाप्पा निघाले. आम्हाला खूप वाईट वाटतं. आज आमचे बाप्पा जाणार आहेत त्यांच्या घरी. आणि बघितलं का तुम्ही ते शॉट की आम्हाला तो एक्झॅक्ट शॉट घेताना आला. बाप्पाच्या डोळ्यातनं पाणी निघलं आणि डोळे भरलेले एकदम डोळे. आता तुम्ही बोलाल की पाणी स्वतःच टाकलं असेल आणि असं काय नाही. जर ठीक आहे तर आपण मानूयात उडला पण असेल, पण मग दोन्ही डोळ्यात कसं काय उडेल आणि बरोबर तिथेच कसं. खूप ही मोलाची गोष्ट होती माझ्यासाठी, आमच्या सर्वांसाठी. तुमच्यासोबत असं क्षण कधी झालं आहे का नक्की कमेंट करून सांगा. मला खूप आवडेल तुमच्यासोबत जर असे कुठले क्षण जर झाले असतील खूप मोलाचे तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा आम्हाला. मी खरंच नक्की वाचेल ते कमेंट.
त्यांच्या घरी जायला बाप्पा चालले आम्हाला सोडून. बाप्पा रडू येते बाप्पा. हो ना रडून झालं पण आता नाही येत ती गोष्ट वेगळी आहे. दीदी वाह दीदी. आम्ही रडत होते. आम्ही ते खूप वाईट वाटतंय पण आनंद सुद्धा होतोय की आता नाचायला भेटणार आहे आणि सगळे नाचणार तिथे. आली आरती पब्लिक आली आपला बँक पण रेडी आहे तिथे. आमची काय बोलू समजत नाही, दम लागलाय नाचून नाचून. अवतार तर पार बिघडला असेल. मी काली दिसते तिथून, मी गोरी दिसत असेल. नको मी पडेल, जाऊ दे. थांबा, तुमच्याशी नंतर भेटू. बाय.
एकच ओळ आठवते, ती म्हणजे निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर देवा क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा फर्स्ट टाइम मी इकडे आले. एवढ्या लहानाची मोठे होऊन काय उपयोग नाही, आता आली. थँक्यू सो मच. गाईज आमच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे, ते सुझुरूकांच्या घरी गेलेले आहेत आणि थोडंसं वाईट पण वाटतंय, पण ठीक आहे चालतंय. आज गेल्यात म्हणजे पुढच्या वर्षी लवकर घरी येतील. मी मूड ओके गेला. आणि खूप छान असं झालेलं आहे विसर्जन. आणि आमची छोटी सुद्धा गेलेली दौडीमध्ये, तिला खूप जवळ बघितलं असेल ना, तिथं शूट पण करून आलो. नाईस. तर चला घरी जाऊया. आणि आपली आता 12ची आरती सुद्धा आहे. आधी जेवण पण मिळेल आणि थोडंसं नाचूयात पण, बघू जर नाचायला भेटलं तर नाचूयात आणि आरती करून घेऊया. चला घरी. चला गाईज आपण चाललोय घरी. बघूया आता घरी पुढे काय काय होतंय ते आम्ही शूट करू. आता अजून ब्लॉग एंड नाही करणार आहोत आम्ही, कंटिन्यू राहा कारण की अजून 12ची आरती राहिली आहे. आम्ही आता निघालात घरी. आम्हाला कोण भेटलंय? आम्हाला भेटलंय रस्त्यात जोडी नंबर 2. काय करतोस इथं? हात पकडलेला आहे गाईज. तगडा गोश गो. नो लायसन. नासाची गाडी. नंबर नोट कर. नासाची गाडी. नंबर नोट कर. MH11 बीबी. कुठे चाललास? पप्पा मला वाटलं पप्पा मंदिरात आहे म्हणून मंदिरात आलो. मग मागे बघ जा. समझ रहे हो तिथं त्या साईडला मला माहिती कुठे आहे. जास्त वेळ बाहेर थांबू नकोस, घरी जा लवकर. चल बाय, आम्ही चाललो. बाय. तर गाईज अशा प्रकारे हा दिवस सुद्धा संपलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटला आमचा हा व्लॉग आणि आजची ही व्हिडिओ? आजची नाही म्हणजे ही व्हिडिओ खूप दिवसापासूनच चालते. तर तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब.